सरते शेवटी आपण जिंकलोच आणि तो भीमराव हरलाय, कारण की आता तो फेल होणार. आणि एवढ्या रात्री हातावर कोणी काय टाकले हे कोणाला कळणार. बरोबर भीमराव. चला बाबा घरी जाऊया. अय बाळांनो, चला. मला देखील आज्ञा द्या. प्रणाम. खूप खूप धन्यवाद मास्टरजी, खूप खूप धन्यवाद. नमस्कार. चला. आज तर खरोखरच मज्जा आली. बाबा, काय झालं? बाबा त्यांना काहीतरी झालंय. काय झालं आहे? रमा, माझं ऐकून तरी घे. बाबा काय झालं? माहित नाही काय झालं. रमा हे बोलून गेली की भीमला काहीतरी झालं आहे. काय समजना काय झालंय ते. काय माहित, काही झालं असेल भीम भाऊंना. जेव्हा एक दुसऱ्याबद्दल जास्त प्रेम असेल तर एकाला दुसऱ्याबद्दल आभास होऊनच जातो. ताई, आपल्याला जाऊन बघितलं पाहिजे. होय, चला चला. थांब करू ना. ते खरं तर माझा पाय जरा दुखायला लागला आहे. तू पाय दाबून दिलंस तर कदाचित दुखायचं जरा कमी होईल. बाबा, तुम्ही बघून या ना की भीमला काय झालं आहे. काय हरकत नाही पुरी, तू आराम कर. आपली काळजी घे. हा, करुणा तू इथंच थांबा. लक्ष्मी, तू चल माझ्या संग, आपण बघून येऊया. ताई, मी येते. तुम्ही जेव्हा बी भांडता तेव्हा असं वेगळं वागणं का असतं तुमचं? आणि असं अचानक मला त्यांच्या सोबत जाण्यापासून थांबवणं आणि तुमच्या पायाचं दुखणं का? आता तर तूच सांगत होतीस ना समजसनी का दोन व्यक्तीमध्ये जेव्हा प्रेम होतं तेव्हा त्यासनी कोणाचा तरी आभास होतो. पर तुला तर आभास झालाच नाही की तुझ्या नवऱ्याच्या पायात दुखणं आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या दोघांमध्ये प्रेम नाही. हे तुम्ही काय बोलताय? आपल्या लग्नाला एवढी वर्ष झालीत, मग आता काय बी झालं तरी आपलं प्रेम तर असणारच ना. आपलं प्रेम की तुझं प्रेम? थांबा, हे तुम्ही काय बोलताय? अरे बाळा, तुझे बाबा आले होते ना, कुठे गेलेत ते? ते रमा अचानक कॉलेजमध्ये परत गेली म्हणून बाबाने लक्ष्मी बी तिच्या मागे गेले आहेत. करुणा, तू चल माझं पाय चेपून दे. वय वय, जा आतमध्ये. इकडे तिकडे फिरण्यापेक्षा बरं आहे तुझ्या नवऱ्याची सेवा कर. जा जा, समधी आली तर जेवायला बोलवीन मी. हा, जा. जा की.
अरे कुणी येऊन हे काय केलं? माझा हात खूप दुखतोय. काय झालं? रमा माझ्या हाताला काय झालंय बघ. माझा हात खूप दुखतोय रमा. हे काय झालंय? कसं झालंय समजा? माहित नाही पण हे समजा झालं कसं? खूप दुखतंय रमा. बाबा काहीच समजत नाहीये रमा. खूप दुखतोय. बाबा काहीतरी करा बाबा. खूप दुखतंय. हात तुटून जाईल बाबा. होय पण हे कसं काय झालं? म्या बाहेर ड्युटी करत होतो आणि अचानक यांचा वरडण्याचा आवाज आला, तर मी पळत आलो आणि बघतो तर काय, यांच्या हातावर काहीतरी पडलं होतं. मी लगेच डॉक्टरसनी घेऊन येतो. लवकर बाबा. ही सुरक्षा करताय तुम्ही? असं कसं कोणी कॉलेजात घुसू शकता? एवढं मोठं कॉलेज आहे, 50 मार्ग आहेत इथे याला, आणि म्या तर एकटा गेटवर होतो आणि दुसरा जेवाया गेला होता. रमा डॉक्टरांना बोलव लवकर. बाबा येत आहेत. बाबा अचानक असं समधी घरातली लोक कुठे गेली असतील? काहीतरी झालं असेल. त्या भीम संग काहीतरी वाईट झालं असेल तर चांगलंच होईल. काहीतरी माहित पडल तर शांती मिळेल. खरंच आज ना त्या भीमचे ओरडणे ऐकून आत्म्याला शांती मिळाली. ही लोक यायला कुठनं येत असतील आणि लई आनंदी दिसत आहेत. नक्कीच काहीतरी करून आले असतील. यासनीच विचारते. नमस्कार मालक. लय आनंदी दिसत आहे तुम्ही. काय केलं तुम्ही भीम संग? गेला भीमसात गेला. काहीच नाही करू शकणार तो भीमराव बिचारा. माहित नाही कसा लिहू शकेल आपले परीक्षांचे पेपर. डॉक्टर साहेब लवकर या. डॉक्टर साहेब. होय थांबा मी बघतो. माझा हात जळलाय बघा. खूप त्रास होतोय काहीतरी. या जखमेची परिस्थिती पाहताच असं वाटतंय की कोणीतरी रसायन हातावर पडल्यामुळे घडलं. ते काही असो डॉक्टर साहेब, प्लीज माझा हात लवकर नीट करा. मला खूप त्रास होतोय डॉक्टर साहेब. मला उद्या परीक्षा द्यायची आहे. प्लीज काहीतरी करा डॉक्टर साहेब प्लीज. बघा जखम बरी होण्यासाठी तर वेळ लागेल. हा मी काही औषधं देतो, त्यांनी दुखणं पण कमी येईल आणि जखम भरायलाही मदत होईल. परंतु उद्या परीक्षा देण्याच्या लायक तरी नाही होणार हा. असं नका बोलू डॉक्टर साहेब. माझी महत्वाची परीक्षा आहे डॉक्टर साहेब. काहीतरी करा ना. काहीतरी उपाय असेल ना. करा काहीतरी लवकर. डॉक्टर साहेब काही करा पण त्यांचा हात बरा करा. लवकर करा. ठीक आहे मी यांचं ड्रेसिंग करतो. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. सांभाळा सांभाळा. 1 मिनिट. बस 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 बस. नाही 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 नाही.
ती लोक बी लई हट्टी आहेत. त्यासनी वाटत नाही की भीमनी परीक्षा द्यायची. भीम आपल्या हातानं पेन कसं पकडल? नाही आनंददादा, परीक्षा तर द्यावीच लागेल. मी अजून एक वर्ष वाट नाही पाहू शकत. पर भीम परीक्षा कशी का देणार? आपल्या हातानं पेन कसं पकडणार? सर, काय झालं रामजी? माझ्या पोराच्या हातावर माहित नाही कोणीतरी रसायन फेकलं आणि त्याचा हात जाळून गेला. हे तर खूप चुकीचं झालंय. काय वाईट झाले सर? कोणीतरी भीमरावाच्या उजव्या हातावर केमिकल टाकलंय, ज्यामुळे तो त्या हाताने काही करू शकणार नाही. माहित नाही कोणी केलं असेल. कोणीही करू शकतं सर. बघा ना सर, पूर्ण हात जाळलेला आहे. सर, मुद्दा फक्त माझ्या हातावर रसायन टाकून हात जाळण्याचा नाहीये. खरं तर हे मोठ्या जातीचे लोक आम्ही पुढे न जाण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तुम्ही याला या प्रकारे बघा की वरच्या जातीचे खूप लोक या गोष्टीला घाबरतात की जर आम्ही स्पर्धेमध्ये आलो तर आम्ही यांच्या नक्कीच पुढे निघून जाऊ. आम्ही कधी जिंकू नये. घाबरतात हे लोक. रसायन तर एक मार्ग आहे सर, परंतु हे लोक प्रत्येक ती गोष्ट करतात ज्यामुळे आमचं भविष्य उद्ध्वस्त होईल. बघा सर, हा केवळ एक थरथरणारा हात नाहीये. हा आमचा पुढे जाण्याचा मार्ग आहे. जी पीडा आज या हाताला सतावत आहे तशीच प्रत्येक पीडा हे वरच्या जातीचे लोक आम्हाला नेहमी देत असतात, कारण आम्ही थरथरत राहावे. आम्ही एकजूट होऊन एका जागेवर बसू नये, उभं राहू नये. परंतु आज मी यांना एक सांगतो की हा यांचा केवळ एक भ्रम आहे. हे ऐक, तुला भीमाच्या सुरक्षेसाठी ठेवलं होतं ना? का सुरक्षा झाली नाही यांची? हा, कोण असू शकतं? कोणी केलं हे? याने केलं.
असं समजा याने केलं. सरांनी केलं, महिपालने केलं, महिपालच्या मित्रांनी केलं. कालपर्यंत तर तुम्ही बी करू शकत होता. तोंड बदलून कोणाला बी बोला, परंतु हेतू तर समद्यांचा एकच आहे ना सर. का भीम परीक्षा नाही देणार, बस. त्यामुळं गुन्हेगार फक्त एक व्यक्ती नाहीये, तो विचार आहे जो बोलतोय. तुम्ही वाटलं ते काय बी करा, आम्ही या खालच्या जातीला पुढे जाऊ देणार नाही. पर नाही सर, असं नाही होणार. काही बी झालं तरी नाही होणार. भीम परीक्षा देणार आणि नक्कीच देणार. आणि होय सर, एका जमान्यात म्या बी कुठल्या तरी शाळेचा मुख्याध्यापक होतोय, पण म्या माझ्या विद्यार्थ्यांच्या संग कवात असं वागलो नाही आणि नाही असं कोणाला करू दिलं. मग ते मूल खालच्या जातीचा असो नाहीतर मोठ्या जातीचा. विचारात फरक पाहिजे सर, विचारात. आणि आम्हासनी याच विचारांसंग लढायचं आहे आणि आम्ही लढू. आणि जर लढता लढता आम्ही स्वतः रक्तबंबाळ जरी झालो ना तरी बी लढू, थांबणार नाही. ते सर्व तर ठीक आहे. आता सध्या तरी घेऊन जा भीमरावला घरात, विश्रांती घेऊ देत. बाकीचे सर्व परीक्षा देतील. एवढी काय घाई आहे सर? रसायनामुळे भीमरावाच्या हाताचे हे हाल झाले आहेत आणि तुम्ही केमिस्ट्रीचे टीचर सुद्धा आहात ना. याची तपासणी देखील होईल. आधी भीमरावाची परीक्षा होऊ द्या. हो सर, एवढा जास्त विश्वास या भीमराववर? पण हा थरथरणाऱ्या हातांनी परीक्षा कसा काय देणार? हा भीमराव आहे. प्रत्येक परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी हा शेवटपर्यंत आपला प्रयत्न करत राहतो. अच्छा, चला बघूया. सर, सांगा तुमच्या भीमरावला की आपल्या उजव्या हाताने हा पेनच उचलून दाखव. हो, परीक्षा तर खूप लांबची गोष्ट आहे.